असते विरंगुळा युरोपमध्ये. आणि आज आपण जिथे राहतो म्हणजे रुकान, तर रुकानमध्ये आता सनी डेज चालू आहे आणि या सॅटर्डेला मस्त सनलाईट पडलेली आहे. आणि इथल्या पद्धतीनुसार ज्यावेळेस असा सनी डेज असतो आणि त्यातून सॅटर्डे संडे असेल त्या दिवशी मस्त यात्रा भरते. तर यात्रा कसली असते, मेन म्हणजे खूप जुन्या गाड्या अशा सेव्ह करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे मेंटेन करून ठेवलेल्या आहेत आणि समरमध्ये त्या गाड्या काढल्या जातात. तर माझ्या मागे पाहू शकता जसं काही गाड्यांची यात्राच भरलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या खूप जुन्या अशा कार आपल्याला यामध्ये पाहायला मिळतील. तर चला आपण जाऊया. इकडे नॉर्मल सॅटर्डे संडेजला तरी लोक इकडे येऊन त्यांच्या गाड्या लावून जुन्या जुन्या स्टाईलच्या गाड्या लावून इकडे बघतात. दाखव ना. सुपर. सुंदर कार आहे, छान छान युनिक अशा कार आहे तिथे. युनिक कार असतात आणि हे दुकान जे आहे ना हे फक्त असं म्हणजे मोठी सिटी नाही आहे, विलेज आहे आणि त्यातून हे आहे की हिस्टॉरिकल विलेज. आणि इथे लोक मोस्टली समर एन्जॉय करण्यासाठी येतात, वॅकेशनसाठी. तरी सगळी लोक समरमध्ये दुकानमध्ये असतात. बोला. आता इकडे युजली सॅटर्डे संडेजला सनी डे वरती इकडे अशा गाड्या तर भरतातच, पण आज स्पेशली एक अरेंज केलेलं आहे इकडच्या कम्युनिटीनेच की एक स्पेशल कार डे जिकडे की वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या स्टाईलच्या सुंदर अशा गाड्या इकडे येऊन लावतात. विकण्यासाठी बघ ना, फील्स लॅग. अच्छा त्यांनी नंबर दिलाय, मोबाईल नंबर, तर आपण त्याच्यावर फोन करू शकतो. आपली गाडी आपण घेऊ शकतो. ही गाडी का? विकण्यासाठी ही गाडी छान आहे ना. मम्मी मम्मी तिकडनं पाणी येईल त्याच्यातनं कुठून पाणी येईल माहिती नाही. भेटायचं का तुला? भेटून घे. ए भेटशील रे का? हा. खेळण्यासाठी कारंजा रोज चालू असतात समरमध्ये. आता 2-3 महिने रोज सुरू आहे. आज थोडीशी थंडी आहे त्यामुळे लहान मुलं नाही येत, नाहीतर मस्तपैकी कपडे घालून लहान मुलं खेळत असतात. आणि तिथे पाहू शकता मस्तपैकी चेस वगैरे पण ठेवलेला आहे. म्हणजे खास हा जो चौक म्हणू शकतो आपण याला, तर हा कॉर्नर खेळासाठी लहान मुलांना खेळण्यासाठी. आजी आजोबा घेऊन येतात किंवा आई वडील मस्तपैकी बेंचवर बसतात, ऊन खात आणि लहान मुलं इथे खेळतात. असा इथं सॅटर्डे संडेचा नियम. इथे नोटीस कराल तर बऱ्याचशा कार्सची इंजिन्स ओपन करून ठेवलेली आहे, कारण की कार लवर्सला कारविषयी पूर्ण माहिती मिळावी, इंजिन किंवा त्याचं मॉडेल वगैरे कोणतं असतं त्याची. आणि बऱ्याच कार्स अशा आहेत इथे ज्या की रेसमध्ये धावलेल्या आहेत आणि त्या कार्सवर तसं ते मेन्शन सुद्धा केलेलं आहे.
रेसिंग कार आहे ही, है ना? आतमध्ये काहीच नाहीये. इकडे आहे बाईक सेक्शन आणि आपले बाईक प्रेमी चेक करतात ते. आपल्याकडे यात्रेत मित्र भेटतात त्या पद्धतीने नीलला सुद्धा इथे यात्रेमध्ये त्याचे मित्र भेटलेले आहेत. कारडे आहे, बिलेन्स डाग म्हणजे कारडे. तर पाहू शकता कुणी जर क्रॉस करत असेल तर इथे बस थांबून घेतात, सगळ्या गाड्या थांबतात. तर मध्ये खेळण्यासाठी चेस सुद्धा कायम असतो. इथे आम्ही बऱ्याच वेळा खेळतो. त्यांचं चाललंय फरारी सोबत फोटो घ्यायचं काम. येस. तर अशा प्रकारच्या इथे ना सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, म्हणजे फ्री मध्ये करण्यासाठी. आता हा चेस आहे इथे आणि ही मुलं मस्तपैकी येऊन खेळू शकतात इथे. बाकीकडे म्हणजे मोठाली माणसं थोडंसं ऊन खात, कुठे टाइमपास गप्पा मारत, तोपर्यंत मुलांनी छानपैकी असं खेळायचंय. तर अशा सुविधा इथे म्हणजे नॉर्वेमध्ये किंवा रुकांमध्ये आहेतच सगळीकडे केलेल्या. खेळण्यासाठी म्हणाल तर मुलांना अडचण नसते काहीच. आणि इथे बिब्लिओथेक म्हणजे लायब्ररी आहे आणि लायब्ररीमध्ये सुद्धा आतमध्ये भरपूर गेम आहेत. तर मी एक दिवस नक्की ट्राय करेल, आपण लायब्ररीमध्ये पण जाऊयात. पुण्यात रिसेंटली फेमस झालेली काय पोशे हा एका पोशेचा ते स्पीकर. इथे आता 4 वाजेपर्यंत ही लोक बसतात मस्तपैकी गाड्या पार्क करून. 4 वाजेपर्यंत सनलाईट असते. तर आज छानपैकी 4 वाजेपर्यंत सनलाईट घेत बसणार आहेत सगळे. जुना वॉल्वोचा लोगो पाहायचा आहे का ऍक्च्युअल कारवर? कार ब्रँडच्या तुम्हाला जुने लोगो पाहिजे ऍक्च्युअल कारवरती तर इकडे या दिवसांमध्ये इकडे वॉल्वोचा तुम्हाला जुना लोगो दिसेल जुन्या कारवर. इकडे पण वॉल्वोच आहे ना? अच्छा हा हा पण असंच आहे का? समर सीझन म्हणजे कार लवर्स साठी मेजवानीच आहे इथे.
किंवा स्वर्ग पण म्हणू शकतो आपण. ज्यांना कार्स आवडतात त्यांना इथे दर आठवड्याला ही अशी मस्त यात्रा पाहायला भेटते. एकच खाऊ, दोनच खाऊ, चॉकलेट आणि आईस्क्रीम. है ना नीलू? तर कशी आईस्क्रीम तुझी? समर संपून ऑटम सुरू झालेला आहे. मागे पण झाडं लाल झाली ते आता. ते झाड सगळ्यात आधी लाल होतं आणि आता तशी सगळी झाडं लाल लाल होऊन जातील. लोक मस्त एन्जॉय करून घेतात. ते खाली सगळेजण आपल्या आपल्या टेंट, टेबल, चेअर्स घेऊन येतात आणि उन्हाला छानपैकी आराम करतात. ते खाली दिवसभर ऊन घेत बसणार, कारण ऊन संपल्यावरती आता परत थंडी सुरू होणार. इकडे उन्हाला असं लोक मस्त गाड्या लावतात या व्हॅनिटीज आणि खुर्च्या टाकून बसायचं छानपैकी. अशी मस्त असते. एन्जॉय लाईफ, मजा मा लाईफ. यात्रेतून फिरून आलो आणि खूप भूक लागलेली आहे, तर पटकन मसाले भात आणि कढी बनवणार आहे. तर इथे माझी सुरू आहे कढीची तयारी. इथे दही ना असं बॉक्स मध्ये मिळतं, तर आपण कढीसाठी दही घेऊया. आणि हा दह्याचा रिकामा झालेला बॉक्स आपल्याला असाच कचऱ्यात न टाकून देता हे जे प्लास्टिकचं झाकण आहे ते सेपरेट करायचं आहे आणि हा बॉक्स पूर्णपणे असा मोडून घ्यायचा. इथे कचऱ्याचे खूप जास्त रूम्स आहेत, तर अशा पद्धतीने एकदम बारीक करून मग टाकून द्यायचं आहे. ऑलमोस्ट सगळ्या कार गेलेल्या आहेत आणि गर्दी पण पूर्णपणे संपलेली आहे. इथे बेकरीमध्ये पण कुणीच नाही आता. तर आमचं पण जेवण वगैरे झालेलं आहे आणि घरी आलो, स्वयंपाक बनवला, खिचडी आणि कढीच बनवली. तर असा होता छान मस्त सनी डे. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.